हे बघ तुकोबरायाने सगळ्यात महत्वाचं समजा, आता मी शिक्षक आहे, मला पगार आहे 1.25 लाख, तर त्यांचं म्हणणं असं नाहीये की 1 तारखेला 1.25 लाख रुपये आले की 1 लाख रुपये गरीबाला वाटायचे आणि 25,000 रुपये घेऊन घरी जायचे, असं सांगितलं त्यांनी. सोपी व्याख्या सांगितली, छोटस उदाहरण आहे. समजा खेड्या गावातल्या एखाद्या माणसानं त्याच्या स्वकष्टानं कमवलेल्या पैशातून गाय विकत आणली. गाय कोणाची झाली? त्या माणसाची. त्या गायीला त्यानं चारा खाऊ घातला, 2 टाइम दूध काढलं, ते दूध कोणाचं झालं? त्या माणसाचं. दूध त्यानं तापवायला ठेवलं, तापवल्यानंतर त्याच्यावर साय निघाली, ती साय त्यानं घेतली, ती साय कोणाची झाली? त्या माणसाची. त्या साईला एकत्र केल्यानंतर त्याचं लोणी तयार करण्यात आलं, ते लोणी कोणाचं आहे? त्या माणसाचं. बर, लोणीचा त्यांनी कढायला टाकलं, त्याला उसळलं, त्यातलं लोणी काढून तूप करायला टाकलं. आता तूप कोणाचं आहे? त्या माणसाचं आहे. तुकोबराय म्हणतात बरोबर आहे ना, जगाची रीत अशीच. नका घालू दूध तयामध्ये सार. अरे ताकाचे उपकार तरी करा. तुम्ही तूप खाल्ल्यानंतर जे तुमच्या घरात ताक उरलंय, अरे किमान ते तरी देण्याची ताणत ठेवा. हे जोपर्यंत आपण करत नाही, पुन्हा आपण समाज सुधारकाच्या गप्पा करू शकत नाही.